जय श्रीराम. गेले 48 दिवस आपण या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं जे प्रवचनांचं पुस्तक आहे, त्याचं आपण वाचन करतोय. आणि आता हे 49व्या दिवसाचं वाचन आपण करणार आहोत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जन्मभर जप केला आणि त्यांच्या जीवनाची महती सगळ्यांना सोप्या भाषेत सांगितली. त्यांनी हे जे 365 दिवसांसाठी जे प्रवचनाचं पुस्तक लिहिलंय, म्हणजे प्रत्येक दिवसासाठी एक प्रवचन, एक पानाचं, जे वाचायला साधारण 3 ते 4 मिनिटं आणि स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. तुम्हाला जर अगोदरची प्रवचनं ऐकायची असतील, म्हणजे 48 दिवसापर्यंतची, तर तुम्ही या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही कमेंटमध्ये देखील चेक करू शकता. त्याची लिंक तुम्हाला मिळतील. आणि जर तुम्हाला अशा प्रकारचं हार्ड कोर पुस्तक जर घ्यायचं असेल, तुम्ही ऑनलाईन किंवा त्या संस्थेच्या मार्गात घेऊ शकतात. आणि ज्यांना समजा खर्चच नाही करायचा आहे किंवा ऑनलाईन वाचण्याची इच्छा असेल, ते ऑनलाईन फ्रीमध्ये तुम्हाला ऑप्शन आहे वाचायला. तुम्ही वाचा, तुम्ही ऐका, ऑनलाईन, ऑफलाईन पण नामस्मरण करा. याच्यात त्यांनी नामाचं महत्त्वच सांगितलेलं आहे. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामाचे काय फायदे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी या प्रवचन रूपी पुस्तकात आपल्याला सोप्या भाषेत शेअर केलेलं आहे. तर आजचं हे 49व्या दिवसाचं जे वाचन आहे, ते आपण करूया. आणि त्याचं शीर्षक आहे, नामविषयी शुद्ध भाव आवश्यक. ईश्वर सर्वांचा उत्पन्न करता आहे, रक्षण करता आहे, तसेच संहार करता येईल. आणि जी-ओ-डी, जनरेटर, ऑर्गनायझर, ऑर्गनायझर आणि डिस्ट्रॉयर, जी-ओ-डी. म्हणजे त्यालाच आपण गॉड म्हणतो, राइट? देव. पण तरी त्याला न्यायी आणि प्रेमी म्हणतातच. कारण तो निस्वार्थी आहे. म्हणजे प्रेम हे निस्वार्थातच असते. आपल्याला खरे म्हटले, हे खरे म्हटले म्हणजे आपण आपला स्वार्थच नडतो. जे आपण थोडंसं का होईना स्वार्थी, आणि आपण ह्युमन आहोत. आपण संसारिक लोक, त्याच्यामुळे लोकांना वाईट म्हणून घ्यायची काही गरज नाही. कारण आपण संत नाही आहोत. त्याच्यामुळे आपल्याकडे थोडासा स्वार्थ असणारच आहे. पण आपला स्वार्थच हा आपल्या प्रेमाच्या आड येतो. आपले विषय ईश्वर प्रेमात व्यत्यय आणतात. जे आपल्याला जे संसार रूपी ज्या गोष्टी आपल्याला लागतात, घर-दार, मुलं-बाळं, जी काही गोष्टी असतील, पैसा, गाडी, बंगला, इस्टेट, या सगळ्या गोष्टी आपल्याला ईश्वरच्या प्रेमामध्ये अडथळा आणतात. ज्या ज्या गोष्टी या प्रेमाच्या आड येतात, त्याचा त्याग नको का करायला? तेव्हा विषयांची आसक्ती, त्यांच्यावरचे प्रेम नाहीसे झाले पाहिजे. आपण ईश्वराचे, संतांचे झाले पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कशाचीही गरज वाटता कामा नये. आता ईश्वर हाच सगळ्यांना जर निर्माण करणार असेल, पालन करणार असेल आणि दुष्टांचा संहार करणार असेल, तर आपल्याला फक्त त्याचं नाव घ्यायचं आहे. ह्याचा अर्थ आपण आपली कर्म बंद नाही करायची. म्हणजे आपण संसारिक लोक आहोत. आपण आपली जी नित्यकर्म आहेत, जे आपल्या जबाबदाऱ्या आहेत, मग ते आई-वडिलांची असेल, मुलाबाळांची असेल, पत्नीची असेल, समाजाची असेल, ऑफिसची असेल, जे काही असेल, आर्थिक, सामाजिक, भावनिक, मानसिक, शारीरिक ज्या काही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, त्या करतानाच आपण देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. एकाच मातेचा जसा गणपती, बाहुले आणि मडके होते, त्याचप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणे होतो. म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध आणि निस्वार्थी ठेवावा. मुळाशी पाणी घातले की झाड वाढते, पण आपण मुळापर्यंत जातच नाही. तर भाव शुद्ध कसा होईल हे पाहावे. म्हणजे झाड जर वाढायचं असेल, तर त्याच्या फांद्यांना आणि पानांना पाणी देऊन फायदा नाही. त्याच्या मुळांना पाणी दिलं पाहिजे. तसंच आपला भाव, म्हणजे आपलं मन, आपले जे विचार, आचरण, हे सगळं शुद्ध असावे. म्हणजे दुसऱ्यांबद्दल कपट कारस्थान नसावं. दुसऱ्यांबद्दल नेहमी चांगले विचार असावेत. जर असं असेल, तर आपल्याला ह्या भगवंत प्राप्तीचा आस्वाद घेता येतो आणि तो आपल्याला पटकन मिळतो.
उदाहरणार्थ एकादशीच्या दिवशी उपवास करायला एवढंच आपल्याला ठाऊक असते. पण एक गृहस्थ एकादशीला भगवंताचे नामस्मरण करायचे सोडून 12 वाजेपर्यंत अंघोळ न करता अंगण मोरी झाडत बसत. असे आमचे चुकते. थोडक्यात म्हणजे काय? आपल्याला मुळात काय पाहिजे हेच समजत नाही. कावेळ झाली म्हणजे डोळ्याला खरे रूप कसे कळणार? म्हणून ज्याचे डोळे साफ आहेत, तो सांगेल त्याप्रमाणे वागावे. मी छान उदाहरण दिलेलं आहे. सद्गुरू म्हणजे शुद्ध किंवा स्वच्छ डोळे असणारी व्यक्ती आणि आपल्याला या विषयामुळे कावीळ झाली, विषयांची कावीळ झालेली. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये थोडंसं किलबिश असणार, आपल्या मनामध्ये हेवे-दावे असणार, पण त्याचं प्रमाण वाढू नये एवढं आपण लक्षात ठेवू. म्हणजे ज्याचे डोळे साफ आहेत, तो सांगेल त्याप्रमाणे वागावे. याकरता गुरु आज्ञाप्रमाणे मानून आपण वागत जावे. नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावने घ्यावे, म्हणजे मनात शंका येत नाहीत. या भगवंताच्या नामाची गोडी एकदा लागली, म्हणजे भगवंत नाही आपल्याला सोडीत. नामाशिवाय दुसरे सत्यच नाही, अशी दृढ भावना झाली पाहिजे. जितकी देहबुद्धी अधिक, तितके नाम अधिक घेतले पाहिजे. हे जेवढं आपण संसारामध्ये गुंततो, तेवढंच आपण ईश्वर प्राप्तीसाठी देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. हेच संत सांगतात किंवा महाराजांनी सांगितले. आज इतके दिवस आपण या विषयाचे चिंतन केले, त्याने आपल्या हातात काय आले? नामासारखे सोपे साधन नाही. प्रापंची लोक असे म्हणतात, की विषयांचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे. म्हणजे लॉजिकल आहे किंवा त्याची जशी श्रद्धा असेल, भक्ती असेल त्याप्रमाणे त्याला फळ मिळेल. म्हणजे ते आपल्याला मिळणं किंवा असं दिसणं हे त्यांना दिसत नाहीये, म्हणून त्याचा पटकन विश्वास बसत नाही. विषयांचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे. हे त्यांचे म्हणणे मला पटते. प्रापंचिक लोक प्रपंच सोडित नाहीत, ह्याचे मला नवल वाटत नाही. पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे, की समजून करून घेऊन त्यामध्ये रमतात, ह्याचे मला वाईट वाटते. मी सगळ्या प्रापंचिकांना माहिती की हे चिरकाल टिकणारं नाही, तरी पण ते त्याच्यामध्ये अडकलेले असेल आणि हे बघूनच महाराजांना म्हणजे सगळ्या संतांना ह्याचंच वाटत असतं, की ते देवाचं नाव का घेत नाहीत? मी असं म्हणतो, की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे, तेवढेच तुम्ही खरे माना. विषयाच्या ध्यासापासून सुख नाही, असे वाटू लागले म्हणजे नामाची गोडी येईल. आपल्या देहावर आपली सत्ता नाही. आपल्या पैशावर आपली सत्ता नाही. आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही. म्हणून आपले कर्तव्य तेवढे करावे आणि ते करत असताना आपले मन दुश्चित्त होऊ देऊ नये. म्हणजे आपण नेहमी सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं आपल्यामुळेच या सगळ्या गोष्टी आहेत किंवा आपण करतोय म्हणूनच ही गोष्ट चालली आहे. म्हणून भारत आंबेंनीच मला वाटतं, तिथं लिहिलेलं आहे, की रामकृष्णही आले गेले का जगत्या वाचून कोसची पडली. म्हणजे देव पण येऊन गेले पृथ्वी तलावरती. ते गेल्यानंतर काय हे थांबत नाही आयुष्याचं रानगाडा. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, की आपल्या हातात काहीच नसतं. आपण येण्याच्या अगोदर देखील जग येतं. आपण आता जगतोय ते देखील जग आहे आणि आपण गेल्यानंतर देखील जग उरणारच आहे. तेव्हा या भ्रमात कधी राहायचं नाही, की मी आहे, मी कोणीतरी करतंय, माझ्यामुळे या सगळ्या गोष्टी चालल्यात. आपलं काम म्हणजे जी आपली कर्तव्य आहेत ती करावीत, चांगले विचार ठेवावेत, चांगलं मन ठेवावं, चांगली कर्म करावीत आणि ते करतानाच आपल्या तोंडून देवाचं नामस्मरण करावं. एवढं साधं, सोपं, सुटसुटीत संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता शेवटचं वाक्य. भगवत रूपी हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्याभोवती फिरत असावे, म्हणजे त्याच्या अनुसंधानात असावे. जे नावाविषयी आपला शुद्ध भाव किती आवश्यक आहे, हे सांगितलेले हे आजच्या 29व्या दिवसाच्या प्रवचनामध्ये. आता आपण श्रीरामाच्या नावाचा जप करूया 11 वेळेला. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. तुम्ही आजचं 49व्या दिवसाचं जे वाचन झालं, त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचा उर्वरित दिवस छान, आनंदी, आरोग्यपूर्ण जावो, हीच श्री रामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो.
धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.